हाय हॅलो नमस्ते. आज पाहणार आहोत साध्या पद्धतीची डाळ कांदा आणि अंडा भुर्जी. त्यासाठी एका कुकरमध्ये छोट्याशा कुकरमध्ये तेल गरम करायला घेतले. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा परतवून घ्यावा. कांदा चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकावा. थोडीशी चिरलेली कोथिंबीरही टाकली तर चालेल. आलं लसणाची पेस्ट थोडी टाकली आहे. चांगल्या प्रकारे परतवून घ्यावे. थोडीशी हळदही टाकावी. मग त्यानंतर तिखट टाकावं. तिखटानंतर डाळ टाकावी. डाळ टाकून चांगल्या प्रकारे परतवून घ्यावी. परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी घालावे. गरम पाणी मीठ घालून कुकरला लावावे. साधारण 3 शिट्ट्या घेतल्या की नाही डाळ चांगली शिजेल. 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ तयार होते. त्यानंतर पाहूया अंडा भुर्जी. अंडा भुर्जीसाठी एका कढईत तेल गरम करून घेतलं आहे. त्यानंतर त्यात चिरलेला भरपूर असा कांदा घालावा. कांदाही चांगल्या प्रकारे परतून घ्यावा. त्यातही थोडीशी वरून कोथिंबीर टाकावी. टोमॅटो टाकावे. चांगल्या प्रकारे परतवून घ्यावे. कांदा भाजला की नाही त्यानंतर हळद, जरा गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर टाकून परत परतून घ्यावे. मीठ टाकल्याने कांदा चांगला परतला जातो. मीठ टाकल्यानंतर चांगल्या कांदा परतल्यानंतर अंडी फोडून घ्यावेत. फोडलेली अंडी त्यात ओतावे. थोडंसंच हलवून घ्यावे. अंडी सेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. मग छान रवाळ असा अंडा भुर्जी तयार होते. मग त्याच्यानंतर त्यातच तिखट टाकावे. चांगले परतवून घेऊन सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवावे. 1-5 मिनटातच झाकण काढून असे मोकळ्या प्रकारे अंडा भुर्जी तयार होईल. म्हणजे घट्ट आमलेटसारखं घट्ट झाला असेल तर अंडा भुर्जी फोडून घ्यावी. वरून कोथिंबीर ही भुरभुरावी. कोथिंबीरमुळे चव छान येते. चांगल्या प्रकारे सेट झालेला अंडं फोडून घ्यावे. अशा प्रकारे तयार झाल्या डाळ कांदा आणि अंडा भुर्जी. धन्यवाद.